रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात खारेपाटातील चिंचवली नारंगी बौद्धवाडीतील शहीद जवान सुयोग अशोक कांबळे यांना मानवंदना आणि आदरांजली देण्यासाठी हजारोंचा जनसमुदाय जमला होता। कार्लेखिंड ते नारंगीपर्यंत भव्य रॅली देखील काढण्यात आली। त्यावेळी शहीद जवान अमर रहे या घोषणा देत वातावरण भारावून गेले। जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घागरे, प्रांत अधिकारी मुकेश चव्हाण, तहसीलदार विक्रमराव पाटील, आस्वाद पाटील, दिलीप भोईर यांच्यासह रायगड जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, सैन्य दलातील अधिकारी, शाळेतील विद्यार्थी, पालक यांची उपस्थिती होती। शहीद जवान यांच्यावर फुलांचा वर्षाव करणारा जनसमुदाय तिरंगा हातात घेऊन रस्त्याच्या कडेला उभा होता। या कुटुंबाला आधार देण्यासाठी 50,000हून अधिक जनसमुदाय उभा होता। आमदार महेंद्र दळवी यांनी शहीद सुयोग कांबळे याचे खारेपाटमध्ये भव्य स्मारक उभारणार असं सांगितलं। कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। झालेल्या महापुरात देशसेवेच्या कर्तव्यावर सुयोग अशोक कांबळे यांस वीरमरण प्राप्त झाले। शहीद सुयोग कांबळे यांना सन्मानपूर्वक भारतीय सैन्य दलामार्फत दलातील वीर जवान हे शहीद सुयोग कांबळे यांच्या आठवणीरूपी वस्तू सन्मानपूर्वक शहीद जवान सुयोग कांबळे यांच्या प्रतिमेला सन्मानपूर्वक घेऊन येत आहेत। खाली ठेवायचं आहे, मोकळा करा, पूर्ण कृपया सहकार्य करा। फक्त मिलिटरीचे जवान जे आहेत त्यांनीच मधल्या पॅसेज मध्ये राहायचं आहे। बाकीच्यांनी कृपया थोडासा पॅसेज मोकळा करून द्या। मी माझा आम्ही आमचे यात कुणीही रमतं, मी माझा आम्ही आमचे यात कुणीही रमतं, पण देश माझा आणि मी देशाचा म्हणायला वाघाचाच काळीज लागतं, वाघाचाच काळीज लागतं। घर दार जमीन जुमला प्रचंड होती की सदरील महापुरात पश्चिम बंगालच्या किनारपट्टीपर्यंत लोक वाहून गेले। त्यानंतर 4 ऑक्टोबर 2023 रोजी भारतीय सैन्य विभागाने सुयोग कांबळे यांस शहीद म्हणून घोषित केले। रायगड मुकेश चव्हाण साहेब यांच्या हस्ते मानवंदना देण्यात आली आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।